नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रतिभा कांगणे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे दिसताय हे लाडू? हिवाळ्याची चाहूल लागली आहे आणि जिभेला आठवण आली आहे ती डिंकाच्या लाडूंची. चला बघूया आता हे कसे केलेत. हिवाळा सुरू झाला की घराघरात डिंकाचे लाडू बनवण्याची लगबग मात्र सुरू होते. हे तुम्ही आता बघता आहे मी काय काय घेतलं आहे. मी घेतले आहे मेथीचे दाणे 200 ग्राम. अजून हे मला भाजायचे आहेत. तर तुम्ही बघताय मेथीचे दाणे हे थोडे कडवटपणा येण्यासाठी घेतले जातात. हे मी 200 ग्राम घेतलेले आहेत. याच्याच बरोबर हे मी 1 ते 1.5 किलो गहू घेतले आणि ते मी इथे भाजून ठेवलेले आहेत. गहू मंद आचेवरती आपण सोनेरी होईपर्यंत भाजायचे आहेत. ते जास्त कच्चेही नाही राहून द्यायचे आहे आणि थोडेसे करपले पण नाही पाहिजे. आता ही तुम्ही बघताय ही काळी खारीक मी बाजारातून आणलेली होती. 1 किलो खारीक मी घेतलेली आहे. ही खारीक मी सुरुवातीला गरम पाण्यात धुवून आणि खारीक कडक सुकवून घेतलेली आहे. पूर्ण सुकल्यानंतर ती खारीक फोडून त्याच्यातल्या बिया बाजूला काढून ही भाजलेली खारीक तुम्हाला दिसते आहे. खोबरं पण मी 1 किलो खोबरं आणलं होतं बाजारातून. तर ते खोबरं मी आधी किसून भाजून घेतलं. हे मी तुम्हाला दाखवते आहे. या पद्धतीने मी ते भाजून घेतलं आणि भाजलेलं खोबरं मी घरी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघताय हे घरी केलेली पावडर आणि बाजारातून आणलेली पावडर याच्यात फरक असा असतोय की माझा हात इथे तेलकट होतोय जेव्हा मी खोबऱ्यामध्ये हात घालते. या किसमध्ये तुम्ही बघताय हात माझा तेलकट होतोय. तर हा जे नारळाचं जे तेल असतं ते पूर्ण काढून घेतलेलं असतं जर का तुम्ही बाहेरून डायरेक्ट किस किंवा पावडर आणणार तर. काजू घेतले आहेत मी 250 ग्राम आणि बदामही घेतले आहेत 250 ग्राम. तर काजू बदाम आपण 250 ग्राम घेतलेले आहेत आणि तीळ 150 ग्राम घेतलेले आहे. हे तीळ अजून मला भाजायचे आहेत. आपण हे तीळ भाजून वापरणार आहोत. ही आहे गोडंबी, कमी प्रमाणात माहिती असणारी गोडंबी. तर गोडंबी ही एक मसाल्यातला पण पदार्थ आहे आणि ते ड्रायफ्रूट म्हणून रोज वापरलं जातं. 150 ग्राम गोडंबी मी घेतलेली आहे. तर आपलं हिवाळ्याच्या लाडूमध्ये नक्कीच हे सर्व पचून जाणार आहे. डिंक घेतलेला आहे 250 ग्राम. अजून हा डिंक तळायचा आहे. तर तुम्ही बघताय हे मी आता सध्या तुम्हाला फक्त इन्ग्रेडियंट्स दाखवते आहे. ही हळीव आहे. हळीव घेतली आहे 150 ग्राम. हळीव आपल्याला जास्त प्रमाणात पण घ्यायची नाही आहे. तर ही हळीव पण अजून भाजायची आहे आपल्याला. 150 ग्राम हळीव आहे. मी साधारण 1 ते 1.5 किलो जसं मला गरज पडेल तसं तूप वापरणार आहे आणि तसंच 1 ते 1.5 किलो मी गूळ वापरणार आहे. याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकताय. तुम्हाला जर का कमी प्रमाणात गोड पाहिजे असेल तर तुम्ही कमी गूळ वापरू शकता आणि ज्यांच्या घरात चांगलं गोड चालत असेल ते 1.5 किलो तूप वापरू शकता. साधारण 1 किलो गूळ एवढ्या लाडूसाठी आपल्याला पाहिजे आहे. तर प्रमाण तुम्ही बघून घेतलं असेल. मी परत एकदा हे दाखवते आहे. आपण काजू बदाम, आता हे काजू बदाम मला भाजायचे आहेत. तर ते पूर्ण भाजण्यापेक्षा मी आधी त्याचं थोडंसं हलक्या हाताने आपल्या कुटणीने हलक्या हाताने मी त्याचे तुकडे करून घेते. त्याचे तुकडे केल्याने काय होणार आहे की ते आतमध्ये पोटात पण भाजले जाणार आहेत. की नाही तुकडे करून मी ते भाजलेत म्हणजे तुकडे न करता मी जर का ते भाजलेत तर ते वरच्यावरती जळण्याची शक्यता जास्त आहे आणि पोटात ते कच्चे राहतील. तर तुम्ही बघताय असे थोडेसे खरबडीत मी ते कुटणीने घरच्या घरी त्याचे तुकडे करून घेते आहे. तुकडे करून घेतल्यानंतर तुम्ही बघताय काजू मी तुकडा काजू तुम्हाला दाखवला आहे आणि सेम त्याच पद्धतीने मी आता काजूचे सुद्धा कुटणीने घरीच तुकडे हलक्या हाताने करून घेते आहे. आणि हे बघा याचं पण सेम तसंच आहे की जर का हे मी भाजायला घेतलेत तर हे वरच्यावरती भाजले जाणार आणि पोटात कच्चे राहण्याची थोडीशी शक्यता असू शकते. तर आपण तुकडा केलेला काजू जर का भाजायला घेतला तर तो छान खरपूस भाजला जाईल. तर हे सर्व आपल्याला खरपूस भाजायचं आहे. त्याच्याकरता तुम्ही बघताय मी खोबरं सुद्धा किसून घेतलं होतं. आधी किसून भाजलेलं खोबरं मी वापरायला घेतलं होतं लाडूसाठी. आणि आता हे तुकडा झालेले काजू आणि बदाम दोन्ही तुम्ही बघताय. आता हे दोन्ही मी भाजायला घेते. तर काजू भाजण्यासाठी आधी आपण थोडंसं त्याच्यामध्ये तूप घालूयात. तर थोडंसं तूप घातल्यानंतर मी काजू भाजायला घेतले आहे. हे काजू
हळूवार आपण एक 5-1 मिनिट शांततेने भाजून घेऊयात. तर तुम्ही बघताय आता मी काजू भाजते आहे. काजूमध्ये आपल्याला कॅल्शियम जास्त प्रमाणात मिळतं आणि हाडांची बळकटी याच्याने राहते, त्याच्यामुळे काजू वापरले पाहिजे. काजू आणि बदाम हा घटक पदार्थ आपण वर्षभर जरी रोज खात असाल तरी सुद्धा चालतंय. भाजलेले काजू तुम्ही बघताय छान गोल्डन रंगाचे दिसत आहेत. आता मी बदाम भाजायला घेते. बदाम भाजायला मी तूप वापरत नाही आहे, बदाम मी कोरडेच भाजते आहे. मला ते भाजण्यासाठी तुपाची गरज वाटत नाहीये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वापरू शकता, पण नाही वापरलं तर ते मिक्सरमध्ये त्याची पावडर छान बारीक होईल, कारण बदाम हे सटकू शकतात जर का आपण तुपामध्ये वापरले तर. ही तुम्ही बघताय गोडांबी आहे. ही गोडांबी सुद्धा मी मिक्सरमध्ये थोडीशी आधी मी गोडांबी भाजून घेतली ती आहे आणि नंतर ती मी मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून घेतलेली आहे. तुम्ही बघताय आता ही मी परत भाजायला घेत आहे. मला हिची कारण एकदम फाईन पावडर करायची आहे. तर ही गोडांबी आता आपण हळूवार भाजून घेऊयात. हिचा पण रंग थोडासा बदलेल आणि एकदा खमंग खुसखुशीत वास यायला लागला की तुम्हाला त्याचा अंदाज येईल की आता ही भाजून झालेली आहे. ही आता भाजण्याची गरज नाही अजून. तर मी भाजते आहे, तुम्ही बघू शकताय. गोडांबी कमी प्रमाणात माहिती असते ही प्रत्येक घरी. डिंक आहे, आपण डिंक भाजून घेऊयात. पण ह्या डिंकामध्ये काय खास आहे आणि ते हिवाळ्यातच खाल्लं पाहिजे असं गरजेचं मानलं जातंय. पूर्वीच्या काळापासून डिंकाचा वापर बऱ्याच आपल्या शरीरावरती चांगला इफेक्ट होण्यासाठी केला जातो. जसं पोटातील जंत, खोकला, कशातील खवखव दूर करण्यासाठी डिंक हा वापरला जातो. तर तुम्ही बघताय मी डिंक भाजून घेतला आहे आणि आधीचा डिंक आणि नंतरचा डिंक याच्यात कलरमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसला असेल. तर आता हे भाजलेले काजू, बदाम, डिंक, भाजलेलं गोडंबी हे सर्व तुम्ही बघाल. मी तीळसुद्धा भाजून घेणार आहे आता. तर हे बघा, ही भाजलेली गोडंबी आहे आणि हा भाजलेला तीळ आहे. हळीव किंवा ज्याला अळीव पण म्हटलं जातं आणि हळीव पण म्हटलं जातं, ते मी भाजून नाही घेणार आहे. ते मी तसंच मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. तर हे जे भाजलेले पदार्थ तुम्ही बघता आहे हे मी आता मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. तुम्ही बघताय आता मी खारीक, खोबरं तर आधी बारीक केलेलंच होतं. खारीक जी आहे ती मी मिक्सरमध्येच बारीक करत आहे. बऱ्याच ठिकाणी खारीक आणि खोबरं हे बाहेरून दळून आणतात, पण मला त्याची गरज वाटली नाही, कारण मी ते घरी त्याचे तुकडे करून बारीक तुकडे करून भाजून घेतलं आणि माझ्या मिक्सरमध्ये त्याची छान पावडर होत आहे. त्याच्यामुळे मी ते बाहेर काही बारीक करायला दिलेलं नाही आहे. तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही खारीक आणि खोबरं बाहेरून आधी दळून आणू शकता. तर तुम्ही बघताय मी आता जे आधी भाजलेलं खोबरं होतं त्याच्यातच वरून भाजलेल्या खारीकचा पूड टाकत आहे. तुम्ही आता हे बघा, हे तीळ आहेत भाजलेले, हे पण आपण बारीक करून घेऊयात. आणि भाजलेले तीळ बारीक केल्यानंतर तुम्ही बघताय त्याची पावडर झालेली आहे. आणि ही पावडर आता मी जी आपली खारीक आणि खोबऱ्याची पावडर आहे त्याच्यातच वरून टाकणार आहे. ही आहे आपली हे आपले काजू होते, तर काजू पण तुम्ही बघताय आता मी बारीक करून घेतलेले आहे. मी हे सर्व सामान घरी मिक्सरमध्येच बारीक करत आहे. तर हे मी बारीक केल्यानंतर आणि जे मी एक एक इन्ग्रेडियंट जे मी बारीक करत आहे ते मी वेगळे न ठेवता ती पावडर एकत्र करत चाललेली आहे. तर आधी जी माझ्याकडे खोबऱ्याची पावडर होती त्याच्यात मी खारीक टाकली, त्याच्यानंतर गोडंबी बारीक करून टाकली, त्याच्यानंतर मी तीळ बारीक करून टाकले, नंतर तुम्ही बघितलंय मी काजू बदाम बारीक करून टाकलेले आहेत. आणि हा सॅम्पल हे जे मी तुम्हाला दाखवते आहे हा टोकर आता भरत चाललेला आहे. तर ते सामान खाली सांडू नये याच्याकरता मी आता एक दुसरा टोकर घेणार आहे. तर तो पण तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच. हां, मी आता एक दुसरी कढई घेतलेली आहे त्याच्याकरता. तर हळीव जी आहे ती मी भाजलेली नाही आहे, ती मी तशीच बारीक करणार आहे. आणि तुम्ही बघताय बारीक झालेली हळीव जी आहे तिच्यात थोड्याफार प्रमाणात दाणेदार राहतेच, तिची फाईन पावडर होत नाही. आणि मेथीचे दाणे जे आहेत ते पण छान बारीक होतात, ते पण आपण त्याच्यातच आता टाकूयात. मेथीची पण पावडर झालेली आहे आणि ती पण आपण त्याच्यात टाकूयात.
डिंक, हळीव, काजू, बदाम, खारीक खोबरं, मेथीचे दाणे आणि तीळ हे मेन वापरण्यात आलेले आहेत लाडूमध्ये. आणि गूळ आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रत्येकाने वापरायचा आहे. तर आता चला आपण डिंक जो आहे तो तळून घ्यायचा आहे. तर डिंक कसा समजायचा की नीट तळला जातोय, तर जसं पॉपकॉर्न फुलून येतं तसाच डिंकसुद्धा कापसासारखा फुलून येतो वरती पूर्ण. तर आता तूप जे आहे ते मी आधी थोडं तूप घेतलेलं आहे, जसं पाहिजे तसं मी तूप परत परत घेत जाईल. तर तूप बऱ्यापैकी तापलंय की नाही हे मी आधी चेक करून घेतलं आणि आधीचा डिंक चांगला फुलून आल्यानंतर मी त्याच्यात नंतर थोडा डिंक टाकलेला आहे. हा डिंक चांगला फुलून आला की कापसासारखा छान दिसेल आणि तो आपण काढून घेऊया. तर आता हा डिंक तुम्ही बघताय, हा मी तळत आहे. डिंकाचा वापर सौंदर्याची उत्पादने, एनर्जी ड्रिंक याच्यामध्ये देखील केला जातो. डिंक विशेषतः उष्ण असल्यामुळे विशेषतः थंडीमध्ये याचं सेवन करणे हे फायदेशीर ठरते. तुम्ही बघताय डिंक हा फार छान कापसासारखा फुलून आलेला आहे. तोपर्यंत आता हे गहू आपण मला गहू बाहेर द्यायचे आहे दळायला. तर माझं बाकीचं काम होईपर्यंत आता गहू दळून येतील. तर तुम्ही बघताय हा जो तळलेला डिंक आहे हा मी बारीक केलेला आहे आणि जे आधीचं मिश्रण आहे त्याच्यातच मी वरून हा डिंक टाकत आहे. तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पण डिंक कामात येतो. डिंकामुळे शरीराला ऊर्जा मिळते म्हणून थंडीमध्ये वापरला जातो. पाठीच्या हाडांना मजबूत बनवण्याचे कामही डिंक करते. तुम्ही बघताय भाजलेला गहू जो होता त्याचं मी पीठ दळून आणलेलं आहे. पीठ नाही, गहूच दळून आणलेला आहे. आणि हा गहू जास्त बारीक दळायचा नाही, आपल्याला थोडा गरगरीतच दळायचा आहे. हा गहू मी माझा 1.25 किलो भरलेला आहे. तर हा गहू मी 2 वेळेस करून भाजते आहे. गहू आपल्याला छान त्याला थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत भाजायचा आहे. तर तुम्ही बघताय मी अर्धा गहू आधी घेत आहे आणि तुपामध्ये त्याला छानपैकी भाजत आहे. तर पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच पोटाच्या इतर समस्येपासून सुद्धा डिंकाने आपल्याला सुटका नक्कीच मिळते. तर हे बघा मी आता पीठ भाजत आहे, तुम्ही बघताय. तर हे पीठ भाजतानाही मी दाखवलेलं आहे आणि भाजल्यानंतर तुम्ही नक्कीच बघताय कलरमध्ये तुम्हाला फरक दिसत असेल. पिठाचा कलर आता असा झालेला आहे की ते पीठ आता मी भाजणं बंद केलं तरी चालेल. तर हे पीठ आता आपण काढून घेऊया. हे पीठ काढून घ्यायचं आहे. मी आता एक मोठा टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी आधीचं भाजलेलं पीठ काढून घेतलेलं आहे आणि हे तुम्हाला मी जे 2 टप्प्यात पीठ भाजलेलं होतं हे भाजलेलं पीठ आपण त्याच्यातच काढूया. तर हे सर्व भाजलेलं पीठ आता आपण एका टोपमध्ये काढून घेतलेलं आहे. तर ह्या कढईत मी आधी सर्व आपले जे इन्ग्रेडियंट होते ते भाजून घेतले, नंतर पीठ भाजून घेतलं. तर 1.5 किलो गूळ मी घेतलेला आहे, पण एवढा मी वापरणार नाही आहे. गूळ आपल्याला आधी किसून घ्यायचा आहे. तर हे बघा, तुम्ही बघताय मी आता गूळ किसत आहे. गूळ किसून घेऊयात आणि नंतर तो तळून घेऊयात. तर गूळ काय आहे, पचनक्रिया मजबूत करतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, रक्तदाब नियंत्रित करतो. ॲनिमियामध्ये पण गूळ हा फायदेशीर असतोय. तुम्ही बघताय आधीपासून जे इन्ग्रेडियंट मी सर्व बारीक करून घेतलेले होते ते मी सर्व आता हे भाजलेल्या पिठामध्ये मिक्स करत आहे. ते आपल्याला नीट मिक्स करायचे आहे. त्याबरोबरच मी तुम्हाला काही फायदे पण सांगते. गूळ खाल्ल्याने पचन संबंधित समस्या पण दूर होतात आणि पचनक्रिया सुधारल्याने ऑटोमॅटिक अनेक आजारांपासून बचाव होतो. गुळामध्ये बेसिकली कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम सारखे खजिने आढळतात. ह्या टोपमध्ये मी काही त्याला नीट मिक्स करू शकत नाही आहे, म्हणून मी एक मोठं प्लास्टिकचं घमिलं घेतलेलं आहे स्वच्छ करून आणि त्याला पूर्ण कोरडं करून. अजिबात पाणी याच्यात उडून द्यायचं नाही आहे. आणि हा जो भाजलेला गूळ, भाजलेला नाही किसलेला गूळ आहे तो पण मी तुम्हाला बाजूला दाखवते आहे. तर मी तूप गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी गूळ कसा आपल्याला तळायचा आहे ते तुम्हाला सांगते. मी साधारण 1.25 किलो गूळ घेतला आहे आणि तो तळून घ्यायचा आहे. तर गूळ तळताना तुम्ही बघालच आधी टाकल्यानंतर, आणि गूळ कधी वापरायचा आहे लाडूमध्ये ते पण मी तुम्हाला सांगते. त्याच्याबरोबरच मी तुम्हाला आता सांगते काही माहिती सांगते मी तुम्हाला हळीवबद्दल. हळीवला इंग्लिशमध्ये हॅलिम किंवा गार्डन क्रिसाइड्स असंही म्हणतात. हळीवमध्ये नॉर्मली व्हिटॅमिन सी, ए, ई, के आणि प्रोटीन्स भरपूर असतात. कॅल्शियम, फोलेट हे पोषक घटक हळीवमध्ये मिळतात. तर
तुम्ही बघताय मी आता किसलेला गूळ तिथे तळते आहे आणि हा तळलेला गूळ जेव्हा तुपाच्या वरती पूर्ण फुलून येईल तो फुललेला गूळ आपल्याला वापरायचा आहे. तर गूळ तळायला तुम्ही अजिबात घाई करू नका, मंद आचेवरती गूळ तळून द्या. आणि तुम्ही बघताय आता हळूहळू वरती तो गूळ जमायला सुरुवात झालेली आहे. तर हळी जे आहे ना, हे मोडाचे हळी जर का सलाडमध्ये रेग्युलर वापरले तर डोळ्यांसाठी पण ते हितकारक असतात. आणि हळीवाच्या गायट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉइडचा त्रास असणाऱ्यांनी या बियांचे पदार्थ अजिबात खाऊ नये. हळीव हे एक तेलबी आहे. 100 ग्री हळीवात तुम्हाला शक्यतो 100 मिलीग्राम एवढे आयर्न असते. तर तुम्ही बघताय गूळ हलवत राहायचा आहे, नाहीतर तो खाली करपू शकतोय. आणि थोडा थोडा गूळ जो वरती जमा व्हायला लागलाय तो पण मी तुम्हाला दाखवते, पण एवढासा गूळ नाही, पुष्कळ गूळ वरती जेव्हा फुलून, हे बघा आता तुम्ही बघताय गूळ फुलून आलेला आहे आणि तो मी याच्यात साईड बाय साईड टाकते आहे. तर मला याच्याकरता आता गरज पडलेली आहे मनोजची आणि मी त्यांना बोलवलेलं आहे, कारण गरम तूप आणि गूळ हे त्या मिश्रणात टाकून ते मिश्रण कंटिन्यू मिक्स करायचं आहे. त्याच्याकरता मला अजून एका माणसाची नक्कीच गरज पडली आणि मला त्याच्यात त्यांनी मदत केलेली आहे. तर तुम्ही बघताय आम्ही दोघं मिळून आता करतो आहोत. गूळ छान फुलून आलेला आहे, वरचा फुललेला गूळ हळूहळू पसरून त्याच्यात टाकायचा आहे. अजून मी तुम्हाला थोडी माहिती सांगते. आपण तीळ वापरलेला आहे. तीळ हे एक तैलबी आहे. तिळाला इंग्लिशमध्ये सीसम पण म्हणतात. तिळाचा वापर धार्मिक कार्यात पण होतो. तिळाच्या तेलामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे संतुलन ठेवायला मदत होते. लोह, मॅग्नेशियम, मॅग्नीज, तांबे, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. अभ्यंग स्नान किंवा शिरोधारा ह्या प्रक्रियामध्ये पण आयुर्वेदात तिळाचे तेल वापरले जाते. तर तुम्ही बघताय मी हळूहळू त्याच्यात जो वरती आलेला गूळ आहे तो टाकते आहे आणि मनोज हलवता आहे आता. तर अजूनही मी आता गॅस बंद केलेला आहे, कारण मला आता असं वाटतंय की गुळाचा कलर थोडा बदलू लागला आहे. त्याच्यामुळे गॅस बंद करून मी हळूहळू जशी गरज पडेल तसं गूळ आणि तूप त्याच्यात टाकणार आहे. थोडा अंदाज घेऊन टाकायचा आहे. तर गोडंबी काय आहे? गोडंबी हा एक सुकामेव्यातील प्रमुख पदार्थ आहे. हिवाळ्यात सुकामेव्याचे लाडू बनवताना गोडंबीचा देखील वापर होतो. गोडंबी ही उष्णतावर्धक आहे, म्हणूनच हिवाळ्यात याला भरपूर मागणी असते. लाडूसाठीच तसे नुसते खाण्यासाठी पण गोडंबीचा भरपूर वापर होतो. तर तुम्ही बघताय मी आता थोडं थोडं तेल टाकणार आहे, नाही तूप टाकणार आहे आणि ते टाकायला मला मनोज नक्कीच मदत करताय. पण माझ्याकडून एक चूक अशी झाली की गरम तूप जे आहे ते टाकण्यासाठी मी इथे एका प्लास्टिकच्या घमिल्याचा वापर केलेला आहे. तर याच्यावरून मला मनोजने असं सांगितलं की तू प्लास्टिकचं घमिलं वापरण्यापेक्षा दुसरं काही वापर की ज्याच्यात तुला ते नीट हलवता येईल. तर कारण प्लास्टिक हे वितळू शकतंय नक्कीच गरम तुपामुळे, आणि तसंच मी केलं आहे. मी नंतर ते टोपमध्ये काढून घेतलेलं आहे आणि टोपमध्ये मी ते हलवलं आहे. मी तुम्हाला आता थोडीशी माहिती मेथीबद्दल सांगते. मेथीच्या दाण्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी अशा पोषक तत्वांनी मेथीचे दाणे भरपूर भरलेले आहेत. शरीरातील कमकुवतपणा कमी होतो आणि हाडंही मजबूत होतात तिळाच्या मेथीच्या सेवनाने. पोटातील चरबी कमी होऊन त्वरित वजन कमी होण्यासाठी मदत करतात. तुम्ही बघताय तर मी प्लास्टिकमध्ये जे मटेरियल होतं ते मी काढून घेतलेलं आहे. एका माझ्याकडे जे मोठं पितळी पातेलं होतं त्याच्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. तर मेथी दाणे हे ॲनिमिया म्हणजे शरीरातील रक्त कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतात. कोलेस्टेरॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतासमान आहे. तर चला आता हे मिश्रण गरम राहण्यासाठी मी खाली एक गरम तवा घेतलेला आहे, कारण लाडू बांधण्यासाठी मिश्रण जेवढे गरम राहील तेवढे तुमचे लाडू फटाफट बांधून होतील आणि छान बांधून होतील, हात दुखणार नाही. तर मिश्रण जर का थंड पडत असेल तर तुम्ही खाली कडक एक तवा तापवून ठेवू शकताय. हा बघा माझा पहिला लाडू तयार झालेला आहे. तर मेथी दाणे हे ॲनिमिया म्हणजे शरीरातील रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. भरपूर फायबर आणि स्टेरॉइड शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. अपचन, बद्धकोष्ठता, उच्च रक्तदाब, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे फार उपयुक्त आहेत मेथीचे दाणे. तर मी तुम्हाला दाखवते आहे अजून काही आपण लाडू बनवते आहे मी, आणि ते तुम्ही बघताय. तर असे हे थंडीचे लाडू तयार झालेले आहेत. या लाडूच्या रेसिपीमध्ये मी अजून काही चेंजेस करावे असे तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि असेच काही कुकिंग शो रिलेटेड व्हिडिओज, टुरिझम रिलेटेड व्हिडिओज, वन डे ट्रिप्स, आर्ट अँड क्राफ्ट आणि बेसिकली पार्थकडे असलेली कार इन्फॉर्मेशन बघण्यासाठी प्रतिभा कांगणे हा यूट्यूब चॅनल नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आता हा व्हिडिओ लाईक करायला तर विसरू नका. तर तुम्ही बघताय मी अजून काही लाडू बनवते आहे. लाडू माझे फटाफट का बनता आहे कारण खालून मी गरम तव्यावरती हा टोप ठेवलेला आहे आणि ते जे मिश्रण आहे ते गरमच राहत आहे, त्याच्यामुळे माझे लाडू फटाफट बांधले जात आहेत. तर तुम्हीही लाडू बनवा आणि मी याच्यात अजून काय चेंजेस करू हे नक्की सांगा. हे बघा, अशा प्रकारे काही लाडू बांधून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे. छानपैकी लाडू दिसत आहेत आणि तुम्ही बघू शकताय. तुम्हीही नक्की बनवा. बनवले असतील तर तुम्ही त्याच्यात अजून काय वेगळं नवीन टाकलेलं आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद. हे बघा, हा आहे लाडूचा फोटो शेवटचा. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्रतिभा कांगणे हे यूट्यूब चॅनल.